हॅलो, वेलकम बॅक टू प्रियाज मराठी लॉग. आज होतं माझ्या आत्ते बहिणीचं लग्न आणि आम्ही येऊन पोचलो लॉन्सवरती. तर लॉन्स इतका सुंदर आहे ना की खूप मस्त असं त्याचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. इथे प्रोजेक्टरवरती नवरीचे फोटो वगैरे दाखवायचं काम चालू होतं. तर बघा इथे आम्ही दोघी बहिणी अशा लग्नात हजेरी लावली आणि माझा हा सिंपल मेकअप कसा वाटला, ज्वेलरी कशी वाटली नक्की सांगा. इथे बघा आता माझी बहीण तिकडे गेली, ती शोधत होती नवरीच्या मम्मीला म्हणजेच माझ्या आत्याला. कारण आहेराचे जे आहेर ओटी भरतात तेच भरण्यासाठी तिला आत्याला आम्ही बघत होतो. इथे उर्वीचं चाललं होतं की मामा कुठे, मला मामाकडे जायचं आहे. तर बघा भरपूर पाहुणे मंडळी येऊन बसलेली होती आणि इथे आमच्या नवरीबाईचं तेलवण पाडण्याचं काम चालू होतं. आमच्यामध्ये लग्न लागण्याच्या आधी तेलवण पाडलं जातं. 5 सुवासिनी किंवा 7 सुवासिनी मिळून नवरीचे डोळे बंद करतात आणि पान सुपारीने तिचं तेलवण पाडलं जातं. तेलवण पाडल्यानंतर इकडे मी आली व्हिडिओ शूट करण्यासाठी. बघा वारकरी संप्रदायातील मुलं जे आहेत आळंदीवरतून आलेली होती, त्यांना स्पेशली लग्नासाठी आळंदीवरतून बोलवलेलं होतं. तर बघा इथे त्यांचं सुंदर असं नृत्य चालू होतं. वरवधूची एंट्री झाली आणि त्याचबरोबर वरवधूची एंट्री होताच वारकरी मुलांचं हे सुंदर असं नृत्य सुरू झालं माऊली गाण्यावरती. एकदम आता तर लग्नांमध्ये भरपूर अशी ना वेगवेगळ्या पद्धतीने ना लग्न लावले जातात. जसं की हे आता बघतायत तुम्ही वारकरी संप्रदायातील जे मुलं आहेत ते नृत्य करतायत. त्यानंतर शिवाजी महाराजांचं असो किंवा मग जे नवरदेवाची जे आरती ओवाळताना लग्न लागताना असे भरपूर असे मी ना वेगवेगळे असं थीम बघितलेले आहे लग्नामध्ये. आता भरपूर लोक असं करतात. मराठी संस्कृतीला जपून तसंच हेही लग्न पार पडण्यात आलं. इथे भरपूर असे जे वारकरी मुलं आहेत ते सुंदर असं नृत्य करत होते आणि नृत्य करता करता वरवधूचंही स्वागत झालं. बघायला खूप छान वाटत होतं. तुम्ही देखील याचा आनंद नक्कीच घ्याल आणि पूर्ण व्हिडिओ बघायला अजिबातही विसरू नका. मी तर आता म्हणजे 2025मध्ये पहिलं असं लग्न बघितलेलं आहे की ते खूप छान पद्धतीने लग्नामध्ये वारकरी संप्रदायातील लोकांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या हजेरीने लग्न लावण्यात आले. इथे खूप सुंदर असं चाललेलं होतं. नंतर नवरी नवरदेव हे स्टेजवरती जाण्यासाठी निघाले बघा. त्यानंतर हे जे सगळे मुलं आहेत ना वारकरी मुलं, ते सगळे स्टेजवरती गेले आणि तिथेही ते स्टेजवरती नृत्य करणार होते. बघा सकाळी वैदिक पद्धतीचं लग्न झालं बहिणीचं. त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शन होतं. रिसेप्शनसाठी हे सगळे बोलवण्यात आले. आता इथं खूप सुंदर पद्धतीने गाणे लावण्यात आलेले आहे, पण मी नाही ऐकवू शकत कारण व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतो त्यामुळे. ठीक आहे. तर बघा इथे आता नवरदेव आले स्टेजवरती. त्यांनी सुंदर पद्धतीने असं लोकांचं सगळ्यांचं असं आभार मानले आणि त्याचबरोबर त्यांचंही बाकी जे वारकरी संप्रदायांना मान दिला आणि हे इतकं सुंदर वाटत होतं ना खरंच बघायला.
कितीही पुढे चाललेलं असलं तरी मराठी संस्कृती आणि रूढी परंपरा जपणारे असे भरपूर असे लोक असतात, त्यातलेही आम्ही आहोत. आणि इथे वारकरी संप्रदायांना खूप असा मान देऊन सगळ्यांनी खूप असं छान असं लग्नामध्ये त्यांच्यामुळे शोभा आली. आणि खरंच हा व्हिडिओ जो कोणी बघत असेल ना मराठी, त्यांनी खरंच लग्नामध्ये तर हे असे वारकरी संप्रदायांना बोलवून खूप सुंदर पद्धतीने तुम्ही असे लग्न लावू शकतात. माझा व्हिडिओ तुम्ही माझी अशी इच्छा आहे की हा माझा व्हिडिओ तुम्ही इंदोरीकर महाराजांपर्यंत नक्की पोचवा. त्यांनी हे जर लग्न बघितलं ना, त्यांना खूप आनंद होणार आहे. मी तर म्हणेल नक्की हा खूप जास्तीत जास्त शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोचवा. बघा इथे मी माझं व्हिडिओ शूट करायचं काम चालू होतं. भरपूर असं 15-20 मिनटं जे आहेत ते वारकरी संप्रदायातील नृत्य हे असं टाळवरती चाललेलं होतं आणि आम्ही सगळे शांतपणे बघत होतो. आता इथे नवरीला अंतरपाट जे आहेत ते पडणार होतं. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते लग्नांची. तुमची कशी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा जो व्लॉग आहे लग्नाचा, तर तुम्हाला कसा वाटला? तुम्हालाही हे वारकरी संप्रदायाची जी थीम आहे लग्नासाठी ही योग्य वाटली का? हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे व्लॉग माझे बघायला मिळतील. इथे अंतरपाटासाठी नवरी नवरदेव उभे राहिले आणि आता थोड्याच वेळात अंतरपाट सुरू होणार होतं. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुन्हा पुढच्या एका छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.